नमस्कार, मी आकांक्षा चावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातल्या राज्यभरातील ठळक घडामोडींचा. सुरुवातीची बातमी आहे पुण्यातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन करण्यात आलं. पुणे शहरामधून पुरंदरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तसंच दिवे घाटामध्ये बोगद्याच्या माध्यमातून पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळापर्यंत रस्ता आणि मेट्रोची जोडणी करण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले. पुरंदर एअरपोर्टचंही आता आपल्याला 50% जास्त ॲक्विजिशन झाल्यामुळे त्याचं लवकरच टेंडर आपल्याला काढता येईल. तर तिथेही जाण्याकरता आपल्याला रस्ता आणि मेट्रो या दोन्हीची व्यवस्था कशी करता येईल आजच माझी चर्चा झालेली आहे. आणि आम्ही फिजिबिलिटी बघतो आहोत की जर दिवे घाटामध्ये आपल्याला ट्विन टनेल तयार करता आला तर मेट्रो आणि रस्ता हा तिथनं नेला तर पुरंदर एअरपोर्टला पुण्यावरून पोहोचण्याकरता अतिशय वेगवान अशा पद्धतीचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल. आणि यासोबत पुण्याचा आउटर रिंग रोड असेल, इनर रिंग रोड असेल, HCMTR असेल, अशा सगळ्या प्रकल्पांचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आता बातमी आहे MPSC विद्यार्थ्यांसाठी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात MPSCच्या संगणक आधारित परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचा निर्णय जारी केला. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून घेण्यात यावी असे निर्देश प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. ही परीक्षा प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत होणं आवश्यक आहे. मात्र नवीन पद्धती लागू करताना विद्यार्थी आणि यंत्रणांना पुरेसा वेळ मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळाची गरज लक्षात घेता AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन विशेष प्रयत्न करत असून राज्याचं स्वतंत्र क्वांटम मिशन हा त्याचाच एक भाग. याबद्दल बोलताना राज्याच्या तंत्रज्ञानांच्या माध्यमातून मजबूत क्वांटम इकोसिस्टीम उभारण्याचा आमचा प्रयत्न सुरू असून पुढील टप्प्यामध्ये 500 प्रशिक्षक आणि त्यानंतर किमान 5000हून अधिक क्वांटम प्रशिक्षक मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आता बातमी आहे आषाढी वारी संदर्भातली. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यासाठी लाखो वारकरी पंढरीत दाखल झालेत. त्याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर परिसराची पाहणी केली आहे. वारकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचना देखील केल्यात. कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्याला त्रास होणार नाही, त्याची गैरसोय होणार नाही, जबाबदारी सरकारची आहे आणि प्रशासनाची, ती आम्ही पार पाडू. देवाकडे मागणं आम्ही हेच मागतो की बळीराजाला सुखी ठेव, शेतकरी आमचा अन्नदाता आहे, चांगला पाऊस पडू दे, सगळ्यांचं म्हणजे समृद्ध होऊ दे. शेतकरी बळीराजा, कधी पण आम्ही शेतकऱ्यासाठी बळीराजा हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आणि त्याला सुखी करण्याचं साकडं घातलेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. नीटच्या 2026च्या परीक्षेत बारामतीतील विद्यार्थिनी श्रावणी कुदळे हिनं 720 पैकी 710 गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसंच संपूर्ण भारतात मुलींमध्ये प्रथम येत बारामतीचं नाव देशभरामध्ये उज्ज्वल केलं. या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन केलं. तसंच तिच्या यशामागे मोलाचं योगदान असलेल्या शिक्षकांचं देखील अभिनंदन केलं. हॅलो श्रावणी, खूप खूप अभिनंदन तुझं. उत्तम म्हणजे अगदी आमची सगळ्यांची बारामतीकरांची मान उंचावलेली आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आहे. बारामतीकरांतर्फे, आम्हा पवार कुटुंबातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर. हा, आपली विद्यार्थिनी छान, तिने अगदी देशामध्ये पहिला नंबर मिळवून खूप खूप सगळ्यांची मान उंच केलेली आहे. त्यामध्ये तुमचा वाटा नक्कीच मोठा आहे. त्यामुळे तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. या बातमीसह या विशेष बुलेटिनमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.